मी इथे दिल्लीमध्ये राहतो, पण मी पंढरपूरला नाही जाऊ शकत आहे माझ्या ट्रान्सपोर्टेशनमुळे. पण मी इथे दिल्लीमध्येच राहून वारी करत आहे. खूप महाराष्ट्राची आठवण येत आहे, पण दिल्लीचाही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. की वारी म्हणजे काय आणि कसं असतं ते सगळं दिल्लीवाल्यांना कळलं पाहिजे. लोकांना एकत्र आणणं आणि त्यांच्यासाठी आपण काम करणं, म्हणजे लोकांना सगळ्यांना जोडून आणि सगळे व्यवस्थित कामं पार पाडून आणि आपली परंपरा जपून हे सगळं आपण जर करू शकत असलो तर याला आपण माऊलीच म्हणू शकतो. आपण ते आपल्यासोबत छोटे माऊली सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा साधतोय. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरपूरमध्ये खूप मोठा वारी उत्सव चालू आहे सध्या. पंढरपूरमध्ये लाखोंचा जनसमुदाय वारीमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेला आहे. तर दिल्लीमध्ये तू या वारीमध्ये सहभागी झालास, इतक्या लहान वयात पायी वारीमध्ये सहभागी झालास, तुला कसं वाटतंय? मला इथे खूपच चांगलं वाटत आहे. मी इथे दिल्लीमध्ये राहतो, पंढरपूरला नाही जाऊ शकत आहे माझ्या ट्रान्सपोर्टेशनमुळे. पण मी इथे दिल्लीमध्येच राहून वारी करत आहे. इथे खूप जास्त चांगली अरेंजमेंट झालेली आहे. खूप जास्त हजारमध्ये लोक आलेले आहेत. मला इथे खूपच चांगलं वाटत आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये जसा लोक अनुभव घेतात, खूप प्रचंड गर्दी, टाळ मृदुंगांचा सहभाग त्यामध्ये असतो. टाळ मृदुंगांच्या तालावरती संपूर्ण महाराष्ट्र सध्या गुंजत आहे. पण या वारीमध्ये तुला काय वेगळं पण अनुभवायला मिळालं? तिथे तर खूप सारे लाखो लोक आहेत, पण इथे 100,000 लोकांमध्येच खूप जास्त मजा येत आहे. खूप सारे साऊंड सिस्टम चालू आहेत, खूप जास्त माईक चालू आहे, झेंडा घेत आहेत लोक, टाळ मृदंग आहे त्यांच्याकडे. खूप चांगलं वाटत आहे मला. माऊली, सध्या महाराष्ट्राची आठवण येते का वारीच्या निमित्ताने? हो, मला खूप महाराष्ट्राची आठवण येते, पण दिल्लीचाही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रामध्ये वारीचा खूप मोठा जल्लोष चालू आहे. लाखोंच्या जनसमुदायाने लोक वारी साजरी करतायत आषाढी, आणि तोच जनसमुदाय मला दिल्लीमध्ये सुद्धा बघायला मिळाला. तर या वारीच्या निमित्ताने तुमची काय प्रतिक्रिया आहे? दिल्लीमध्ये सुद्धा ती वारी होते आणि या वारीचं हे 5वं वर्ष आहे. तर एक अलौकिक अनुभव असा मिळतोय इथे, जो महाराष्ट्रात आम्ही म्हणजे आता आम्ही मिस करतोय. तो आता आम्ही दिल्लीमध्ये आम्ही त्याचं आता आम्हाला तो काय म्हणतात त्याला, तर त्याचीच एक रिप्लिका किंवा त्याचंच एक पॅरलल वारी आपण जे म्हणू ती दिल्लीमध्ये होऊन राहिलेली आहे. आणि खूप चांगला सगळ्यांमध्ये उत्साह आहे. वेगवेगळ्या ठिकाणून इथे लोक आलेले आहेत, वेगवेगळे आपले चित्ररथ इथे समाविष्ट झालेले आहेत आणि सगळे तेवढ्याच उत्साहात तेवढ्याच जल्लोषात विठुरायाच्या गजरामध्ये वारीत सहभागी झालेले आहेत. लहान आहे, मोठे आहेत, स्त्री पुरुष सगळ्या वर्गातले सगळे लोक अतिउत्साहाने आज सहभागी झालेले आहेत. साधारण ही वारी दिल्लीमध्ये किती दिवस चालते? ही वारी आज इथे एक सांकेतिक स्वरूपात आयोजित केलेली आहे. आषाढी एकादशीला दरवर्षी, आता यावर्षी 5वं वर्ष आहे या वारीचं हे, तर दरवर्षी आषाढी एकादशीला ही वारी आयोजित केली जाते. म्हणजे दिल्ली मराठी प्रतिष्ठानातर्फे. ओके, म्हणजे साधारण एक दिवसाची ही वारी असते. एक दिवसाची वारी असते. सकाळी 6 वाजता निघालेली आहे वारी आणि आता आर के पुरमला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या वारीचा समारोप होणार. साधारण कधीपासून तुम्ही ही वारी करताय? वारी मी 5 वर्ष झालं वारी करतोय. पहिल्या वारीपासूनच मी येतोय वारीला, प्रत्येक वर्षी असतो. आणि आम्ही आपण करतो मराठी आपले मराठी माणसाचं माणुसकी काय असते, आपली वारीमध्ये काय आपण लोकांना शिकवायचं आहे, कसं डिसिप्लिन ठेवायचं आहे, हे सगळं आपल्याला दाखवायचं आहे जगाला. दिल्लीला पण दाखवायचं आहे. दिल्लीमध्ये पण आपण आपले मराठीचं कसं असतं ते सगळं आपलं कल्चर किती आपण व्यवस्थित आपण करतो, ते पुढं कसं वाढलं पाहिजे, आपल्या लोकांना कसं कळलं पाहिजे, अजून जास्तीत जास्त लोक कशी जोडली पाहिजेत, यासाठी आम्ही आपलं दाखवतो, थोडंसं आपलं काय डिसिप्लिन दाखवतो लोकांना. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय संदेश द्याल दिल्लीतून? जसं महाराष्ट्रासाठी संदेश काही नाही आमच्याकडून दिल्लीला. दिल्लीवाल्यांनाच संदेश आहे महाराष्ट्राकडून. हां, की वारी म्हणजे काय आणि कसं असतं ते सगळं दिल्लीवाल्यांना कळलं पाहिजे आहे. जे डिसिप्लिन मेन दिल्लीमध्ये डिसिप्लिन नाही, ते डिसिप्लिन त्या लोकांना मध्ये यायला पाहिजे. त्यासाठी आमची वारी आम्ही करतोय. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराष्ट्राच्या बाहेर पडून गणेशोत्सव सारखे, वारी सारखे तुम्ही हे जे मोठे उत्सव साजरे करतात, यामध्ये एक वेगळा आनंद असतो, तो कशा प्रकारे तुम्ही व्यक्त कराल? लोकांना एकत्र आणणं आणि त्यांच्यासाठी आपण काम करणं, म्हणजे लोकांना सगळ्यांना जोडून आणि सगळे व्यवस्थित कामं पार पाडून आणि आपली परंपरा जपून हे सगळं आपण जर करू शकत असलो तर याला आपण माऊलीच म्हणू शकतो. आपण हेच असं करू शकतो आपण. मला असं वाटतं की आता जसं इकडे दिल्लीमध्ये दिल्ली मराठी प्रतिष्ठाननी जे आता ही वारीचा कार्यक्रम सुरू केला आहे, तसंच आमचं गणेश उत्सव आहे. एक खूप मोठा गणेश उत्सव असतो. आनंदवनमध्ये आहे किंवा दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी गणपती उत्सव होतो आणि लक्ष्मीनगरला आमच्या इकडे बराच मोठा गणपती असतो.
तर ते सगळे म्हणजे हिंदी भाषिक असो किंवा मराठी भाषिक असो, पण सगळे लोक इकडे एकमेकांना सहभाग करतात आणि सपोर्ट करून ते सगळे कार्यक्रम घेतात. साधारण तुम्ही कधीपासून करताय ही वारी? वारी मी गेल्या 5 वर्षापासून दिल्लीत करतोय आणि मी आपला आळंदी ते पंढरपूर पण वारीला जाऊन आलोय, 2दा जाऊन आलो मी तिकडे. आणि हे सगळं आमच्या दिल्ली मराठी प्रतिष्ठानमुळेच सगळं संभव झालं. दिल्लीतल्या मराठी भाषिकांच्याकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळते वारीला सध्या? खूपच सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे 1000 पेक्षा जास्त लोकांनी त्यांना नोंद केली, पण इकडे मी बघतोय 1500 पेक्षा जास्त लोक आहेत अवेलेबल आता. तर त्यांची स्वतःची सगळ्यांची इच्छा असून म्हणूनच ते सगळे आले तिकडे. आतून सगळ्यांना चांगलं आणि माझ्याकडनं सगळ्यांना खूप खूप आभार आणि छान वाटतं. वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेणं नाही, तर वारी म्हणजे आपण कुठेही साजरी करू शकतो. फक्त मनात भक्तिभाव असला पाहिजेत. आणि महाराष्ट्रामध्ये जी आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, ती वारी सध्या दिल्लीमध्ये सुद्धा तेवढ्याच उत्साहाने साजरी केली जाते. अनेक मराठी भाषिक, अनेक वारकरी संप्रदायातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, सर्व नागरिक, सर्व वारकरी एकत्र येऊन ही वारी साजरी करतायत. आता हे बघणं महत्त्वाचं ठरतं, या वारीमध्ये किती जल्लोष आहे आणि ही वारी कुठपर्यंत आपण घेऊन जात आहोत.